सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील सेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज दुपारी धक्कादायक प्रकार घडलाय। हॉस्पिटलमधील सफाई कर्मचारी सुनील वाघ याने प्रशासकीय अधिकारी राजेंद्र डेहरे आणि ओटीतील ब्रदर महेंद्र बोरसे यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले। शहरात आज दुपारी 12 वाजेच्या दरम्यान सुनील वाघ हा हॉस्पिटल परिसरात आरडाओरड करत होता। त्यावेळी प्रशासकीय अधिकारी राजेंद्र डेहरे आणि ओटीतील ब्रदर महेंद्र बोरसे यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच वेळी वाघ याने आपल्या जवळील चाकू काढून दोघांच्या मानेवर वार करत त्यांना गंभीर दुखापत केली आहे। घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सुनील वाघ याला ताब्यात घेतलाय। त्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान पत्रकारांनी हॉस्पिटलचे डॉक्टर अग्रवाल यांच्याकडे या घटनेबाबत विचारणा केली असता हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याचं त्यांनी सांगितलंय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। शिवप्रसाद डेरे सेवा हॉस्पिटलमध्ये आज 12 वाजेच्या सुमारास माझा भाऊ राजेंद्र डेरे तिथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून काम करत असताना ते वाघ नावाच्या एका कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असलेल्या वार्डबॉयने त्याच्यावर चाकूने हल्ला केला। दोन जण जबरदस्त जखमी झाले त्याच्यामध्ये आणि गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना ICUमध्ये ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार चालू असून तर ही जी घटना घडली ती एकदम चुकीची घडलेली आहे। याच्यासाठी आता तर आम्ही तक्रार वगैरे पण आता दिलेली आहे, तर याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि सेवा हॉस्पिटलमध्ये याच्यापुढे असे काही प्रकार घडायला नको त्याची काळजी घेण्यात यावी। तसेच सेवा हॉस्पिटलमधले जे प्रशासन आहे त्यांनी कर्मचाऱ्यांना सपोर्ट करून त्यांना योग्य तो त्यांचा पाठपुरावा करून त्यांना योग्य न्याय देण्यात यावा आणि पोलीस प्रशासनाने पण योग्य ती कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे। आणि सदर घडलेल्या प्रकाराबद्दल पूर्ण हॉस्पिटलतर्फे निषेध करण्यात येत आहे।